जय श्री कृष्ण ताईंनो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? तर मी अहमदाबादवरून सुनीता आहिरे. आजपासून ताईंनो आपला नवीन व्लॉग चालू होत आहे, जय द्वारकाधीश व्लॉग. तर ताईंनो मी अहमदाबादला राहते, तिजन एरियामध्ये. तिथं धनपालेश्वर मंदिर आलेलं आहे. तर मी तिथं छोटासा बिझनेस चालू केला आहे ताईंनो, फुलहारांचा आणि पूजाच्या सामानाचा. तर मी रोज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ताईंनो. आणि आपण दुकान पण घेतले आहे ताईंनो रेंटवर. तर तिथं पण आपण लवकरच चालू करणार आहोत. तर मी रोज तुम्हाला ते पण रुटीन दाखवणार आहे दुकानाचं, परत मंदिरातलं आणि आपल्या घरातलं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे ताईंनो. तर जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि तुमच्या नातेवाईकांना माझे व्हिडिओ पाठवा. तर बघा ताईंनो, मी जिथं हे फुलांचं आणि पूजाचा सामानाचं घेऊन बसते ना, तिथे खूप सारे कबूतर येत असतात. तर त्यांच्यासाठी पण मी जुवार आणि गाठी ठेवत असते. तर त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे ना ताईंनो. तर लोक त्यांच्यासाठी पण 20-20 रुपयाचे गाठी आणि जुवार वगैरे घेतात आणि त्यांना टाकत असतात. तर बघा मैत्रिणींनो, हा मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे जिथं मी बसते ना तो. तर इथं कबूतरं पण खूप असतात. परत इथं इतके छान झाडं पण खूप मोठे मोठे आहे. लिंबाचे झाड आहे, वडाचं झाड आहे. वटसावित्रीला म्हणजे इथल्या पूर्ण एरियातल्या बायका इथंच येऊन पूजा करत असतात. वडाचं झाड खूप मोठं आहे. परत इथं बेलाचे झाडं पण आहेत ताईंनो. इथं इतकं छान वातावरण आहे ना, इथं बसलं की घरी जायला जीवच होत नाही. तर बघा मैत्रिणींनो, हा मंदिरातला आतला परिसर आहे. तर ताईंनो, इतकं छान मंदिर आहे ना हे. धनपालेश्वर स्वयंभू महादेव आहे, ते स्वयंप्रकट झालेले आहे. खूप पौराणिक कथा आहे. कधीतरी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल ताई. आणि हे मंदिरातलं आतलं दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे महादेवांचं. तर ताईंनो बघा, हे मंदिरातलं आतलं मुख्य प्रवेशद्वार आहे. बघा ताईंनो, हे छान असं गार्डन आहे मंदिरातलं. तर चला ताईंनो, आता करूया आपण महादेवाचं दर्शन. तर बघा किती छान स्वयंभू महादेव आहे, हे स्वयंप्रकट झालेले आहे. त्याची खूप पौराणिक कथा आहे ताईंनो. मी तुमच्यासोबत नंतर कधीतरी शेअर करेल ताई. बघा किती छान आहे. आणि हे बघा, इथं रोज सुविचार वगैरे पण लिहिलेले असतात. गुजरातीमध्ये आहे, कारण हे इथं गुजरातीच चालतं ना अहमदाबादमध्ये. तर सगळं गुजरातीतच असतं. मी सुद्धा गुजरातीच बोलत असते, पण आता आपला मराठी व्लॉग आहे त्याच्यामुळे मी तुमच्याशी मराठी बोलते. पण इथं आम्ही बाहेर सगळ्यांशी गुजरातीच बोलतो आणि घरात मुलं आणि आम्ही मराठीतच बोलत असतो आपल्या. तर ताईंनो बघा, हे आधी ना इतकं छोटं मंदिर होतं, खूप पौराणिक मंदिर आहे. आणि नंतर मग ती पौराणिक कथा मी तुम्हाला नंतर सांगेल. नंतर मग हे खूप विशाळ आणि असं छान असं मंदिर बांधलं आहे. तर इथं जो पण येतो ना, त्याची सगळी इच्छा मनोकामना पूर्ण होत असते ताईंनो. तर बघा, तुम्ही आता ह्या मंदिराचं दर्शन करा आणि तुम्ही बघा आपले महादेव किती छान आहे, स्वयंप्रकट झालेले आहेत. स्वयंभू महादेव आहे. आणि इथं खूप लांबून लांबून भक्त येत असतात दर्शन करायला ताईंनो. आणि त्यांची सगळी इच्छा पण पूर्ण होते. सोमवारी तर खूप गर्दी असते. तर मी नंतर तुमच्यासोबत ते पण शेअर करेल ताईंनो. तर बघा, हे इथं सगळं हनुमान चालीसा लिहिलेली आहे, विष्णू सहस्र, परत शंभू शरणे पडी, असं सगळं छान बोर्डांवर लिहिलेलं आहे. आणि परत बघा, गणपती आहे आणि काळभैरव आहेत, परत हनुमान दादा आहेत आणि कार्तिक स्वामी आहे, नंदी आहे, छान असं कासव आहे. बघा किती छान मंदिर आहे ताईंनो. तुम्ही बघा, इतकं तुम्हाला म्हणजे प्रसन्न वाटेल ना ताईंनो. इथं ते ब्राह्मण वगैरे बसतात, ह्या खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि हे बघा, हे समोर दिसतंय ना, ते खूप मोठं म्हणजे असं भक्तांना उतरण्यासाठी केलेलं आहे. इथं लग्न वगैरे सुद्धा ठेवत असतात लोक. आणि कोणाची विधी पूजा वगैरे असली ना, तर ते पण ठेवतात. त्याची पण इथं सोय केलेली आहे. बघा किती छान गणपती आहे आपले गणपती बाप्पा. आणि हे भैरव दादा आहेत. आणि हे बघा, बघा बघितलं ना किती छान आहे भैरव दादा पण. तर बघा, आता तुम्हाला दर्शन देते मी कार्तिक स्वामी आणि हनुमानचं. तर इथे सगळे हनुमान दादा, शंकर भगवानाला शंकर दादा म्हणजे दादाच लावता इथं. आपण तिथं त्या साईडला महाराष्ट्रामध्ये बाबा बोलतो, इथं दादा म्हणतात. तर बघा किती छान आहे हनुमान दादा आपले. बघा, दर्शन करा. आणि हे कार्तिक स्वामी आहे.
यांचं पण तुम्ही दर्शन करा. बघा किती छान आहे. आणि आता चला तर मग आपण आज जाऊया गर्भगृहामध्ये. तर हे स्वयंभू महादेव आहे. तर दर सोमवारी बघा इथं फुलोरा पण लावलेला असतो. हे बघा इथं छान असं पौराणिक मंदिर आहे. आणि हे बघा किती छान कलाकृत्य केलेलं आहे जुन्या जमान्यातलं. आणि बघा किती सुंदर अशी कला आहे आणि हे बघा किती छान असं कोरीव काम आहे. बघा बघा हे झुम्मरसुद्धा लावलेलं आहे छान असं. कबुतरांची तर रेलचेलच असते इथं, चालूच असतं त्यांचं. तर चला ताईंनो आपण जाऊया आतमध्ये गर्भगृहामध्ये महादेवाचं दर्शन करायला. तर बघा किती छान असं स्वयंभू शिवलिंग आहे. बघू शकता तुम्ही. आज सोमवार आहे ना, तर फुलोरा पण चढवलेला आहे. एक भाविक भक्त आहे तर ते दर सोमवारी फुलोरा चढवत असतात महादेवांना. आणि हे स्वयंप्रकट झालेले आहे म्हणून मातीचे शिवलिंग आहे. बघा किती सुंदर असं शिवलिंग आहे. बघा तुम्ही बघू शकता. दर्शन करा ताईंनो. आणि तुम्ही व्हिडिओमधून सुद्धा तुमची जी पण इच्छा असेल ना, मनोकामना तुम्ही सांगू शकता. कारण हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि इथं आपण जी पण आपली इच्छा असते, मनोकामना असते, तर आपण सांगितलं तर ते नक्की पूर्ण होते. खूप जणांचे अनुभव आहे आणि माझे स्वतःचे सुद्धा आहे ताईंनो. तर बघू शकता तुम्ही. आणि ताईंनो बघा किती सुंदर असं शिवलिंग आहे. आताच मी स्वच्छ केलं आहे. रोज खूप फुलं, बेलाचे पानं वगैरे चढवतात सगळेजण. तर मी रोज स्वच्छ पण करत असते. बघा ताईंनो. आणि आपल्या पार्वती माता बघा. पार्वती मातांचं पण दर्शन घ्या. किती सुंदर अशा आपल्या पार्वती माता आहेत. बघू शकता. आणि बघा ताई हे फोटो दिसतोय ना तुम्हाला, तर असं छोटंसं मंदिर होतं आधी. तर ते मी तुमच्यासोबत नंतर शेअर करणारच आहे. रोज तुम्ही माझे व्हिडिओ बघा. मी थोडं तुम्हाला रोज शेअर करत जाईल. तर बघू शकता तुम्ही ताईंनो किती सुंदर असा फुलं लावलेला आहे. तर चला ताईंनो आपल्या महादेवाचं दर्शन झालं आहे. आता इथं आपला व्हिडिओ संपवते आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.